नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. विरार येथील पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृहाची दुरावस्था, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. विरार पश्चिमेकडे वसई विरार महापालिकेचे पद्मश्री भाऊसाहेब वर्तक सभागृह आहे. अंजुमन उर्दू हायस्कूलच्या वार्षिक वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त या सभागृहाला भेट दिली असता या सभागृहाची अत्यंत दुरावस्था आढळून आली. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे आज ह्या सभागृहाची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. ह्या सभागृहात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच शासकीय कार्यक्रम नियमित होत असतात. विरार शहराची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र सार्वजनिक सभागृहांची अत्यंत कमी संख्या आहे. पालिकेचे हे एकमेव सभागृह आहे. मात्र या सभागृहात पंखे, लाईट्स यांची पुरेशी उपलब्धता नाही. 300 ते 400 खुर्च्यांचे हे सभागृह आहे. परंतु अनेक खुर्च्या तुटलेल्या आहेत, तसेच ध्वनी क्षेपणाची चांगली सोय नाही. वीज व्यवस्था देखील पुरेशी नाही. मंचामागे कलाकारांना किंवा आयोजकांना आपले सामान ठेवून पूर्व तयारी करण्यासाठी व्यवस्था नाही. तसेच शौचालयाची सुद्धा अस्वच्छता आहे. सभागृहाच्या आतील भिंती सुद्धा घाणेरड्या झालेल्या आहेत. त्यांना रंग लावायला हवा. छतावर पुरेशी सभागृह बंदिस्त करण्याची प्लायवूड सनमाइकाची आरास नाही. पालिकेचे सफाई कर्मचारी सुद्धा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. अंजुमन उर्दू हायस्कूल विरारचे अध्यक्ष ॲडव्होकेट खलील शेख यांनी सदर सभागृहाच्या दुरावस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने सांस्कृतिक विभाग स्थापन करून या सभागृहाच्या व्यवस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच सदर सभागृहात वातानुकूलित व्यवस्था करण्यात यावी. विविध क्षेत्रातील संस्था, संघटनांचे येथे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यांना कमी खर्चात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष रमेश सोनावणे तसेच ज्येष्ठ पत्रकार उमाकांत वाघ यांच्याकडून करण्यात येत आहे.